विद्यार्थी मित्रो, माझ्या या YouTube चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मित्रो, आज तुमचा पहिला पेपर झालेला आहे. तो सर्वांना चांगल्या प्रकारे गेलेला असेल ही अपेक्षा करतो आणि आपण झालेल्या पेपरवर चर्चा करण्यापेक्षा येणारा जो पेपर आहे उद्याचा, तो म्हणजे ॲडव्हान्स अकाउंटिंग या विषयावर आपण त्या ठिकाणी थोडी माहिती घेऊन या. परीक्षेला जाण्यापूर्वी आपण निश्चितपणे कशा प्रकारे प्रिपरेशन करणं आवश्यक आहे, ही माहिती या व्हिडिओतून तुम्हाला त्या ठिकाणी मी देणार आहे. मित्रो, ॲडव्हान्स अकाउंटिंग मध्ये जे 8 टॉपिक आहे त्यामध्ये पहिला टॉपिक आहे अकाउंटिंग स्टँडर्ड. या अकाउंटिंग स्टँडर्ड एक या संदर्भात मल्टिपल चॉईस कशी येऊ शकतात हे पाहताना तुम्हाला काय तयारी करावी लागेल. एक, अकाउंटिंग स्टँडर्डची नावं आणि त्याचे नंबर हे पाठ असणं आवश्यक आहे. प्रत्येक अकाउंटिंग स्टँडर्डचं जे नाव आहे ते कशाशी संदर्भात आहे ते पूर्ण माहिती तुम्ही करून घ्या. नाव आणि नंबर प्रश्न यावर येताना तुम्हाला नंबर दिला जाईल, नाव विचारलं जाईल किंवा नाव दिलं जाईल आणि नंबर विचारला जाईल. आणि याच सोबत तुम्हाला IFRS वर सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अकाउंटिंग स्टँडर्ड आणि IFRS हे दोन्ही चांगल्या प्रकारे तुम्ही तयारी करा. दुसरा भाग आहे तो म्हणजे बँकिंग कंपनी अकाउंट. आता या बँकिंग कंपनी अकाउंट वर दोन भाग तुम्हाला त्या ठिकाणी करता येतील. एक, शेड्यूल आणि कायदेशीर तरतुदी. बँकिंग कंपनी अकाउंटचा जो काय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटचा फॉर्म आहे तो फॉर्म कुठल्या नमुन्यात दिलेला आहे, शेड्यूल मध्ये दिलेला आहे ते पहा, ते लक्षात ठेवा. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटचे 1 नंबरच्या शेड्यूल पासून सगळे शेड्यूल आणि त्याची नावं, उदाहरणार्थ शेअर कॅपिटल 1 नंबरला असेल तर 1 नंबर आणि ते रिझर्व्ह सरप्लस 2 ला असेल तर ते नाव आणि ते नंबर, अशा प्रकारे तुम्ही ते सगळ्या शेड्यूलची नावं आणि नंबर पाठ करा. हा पहिला भाग. दुसरा भाग, तुम्हाला ज्या बँकिंग कंपनी बाबतच्या कायदेशीर तरतुदी आहेत त्या तरतुदी पाठ करा, लक्षात ठेवा. उदाहरणादाखल स्टॅच्युटरी रिझर्व्ह किती टक्के निर्माण केला जातो किंवा केला पाहिजे असा प्रश्न तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला त्याची नक्की माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की प्रश्न तुम्हाला दोन्ही पद्धतीने येऊ शकतो. उदाहरणार्थ फिक्स असेटचं शेड्यूल काय आहे, रिझर्व्ह अँड सरप्लसचं शेड्यूल काय आहे, कॉन्टिंजंट लायबिलिटीचं शेड्यूल किती आहे, पटदिशी सांगता आलं पाहिजे 12. हे तुम्हाला जर माहिती असेल तर प्रश्न सोपे तुम्हाला सहजपणे सोडवता येऊ शकेल. तरतुदी त्याचप्रमाणे हे दोन्ही भाग चांगल्या प्रकारे तयार करा, म्हणजे बँकिंग कंपनी अकाउंटवर कुठल्याही प्रकारे जरी प्रश्न आला तर तुम्हाला तो सहजपणे सोडवता येऊ शकेल. तिसरा टॉपिक आहे इन्शुरन्स क्लेम. यामध्ये 2 भाग आहेत, लॉस ऑफ स्टॉक आणि लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. आता प्रश्न तुम्हाला लॉस ऑफ स्टॉक वर सुद्धा येऊ शकेल आणि प्रॉफिट पॉलिसीवर. लॉस ऑफ स्टॉक वर काय तुम्हाला माहिती पाहिजे तर एक म्हणजे त्याचा ट्रेडिंग अकाउंट, ग्रॉस प्रॉफिट रेशो, मेमोरंडम ऑफ ट्रेडिंग अकाउंट, सॅल्वेज ऑफ गुड्स, इन्शुरन्स क्लेम, त्यानंतर गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर, हे कसे कॅल्क्युलेट करतात याची माहिती असेल तर तुम्ही निश्चितपणे लॉस ऑफ स्टॉक वर मल्टिपल चॉईस क्वेश्चन त्या ठिकाणी सोडू शकता. दुसरा भाग आहे तो म्हणजे लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. यामध्ये काय तर शॉर्ट सेल्स पासून ते इन्शुरन्स क्लेम पर्यंत विविध टप्पे. मग शॉर्ट सेल्स कसा कॅल्क्युलेट करतात, ग्रॉस प्रॉफिट रेशो कसा कॅल्क्युलेट करतात, स्टँडिंग चार्जेस कसे आहेत, त्यानंतर ग्रॉस प्रॉफिट रेशो कसा कॅल्क्युलेट करतात, इन्शुरन्स क्लेम त्या ठिकाणी कसा कॅल्क्युलेट करतात, हे माहिती जर असेल, हे फॉर्म्युले माहिती असतील तर निश्चितपणे तुम्हाला या लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीवर जरी त्या ठिकाणी मल्टिपल चॉईस क्वेश्चन आला तरी सहजपणे तुम्ही सोडवू शकता. लॉस ऑफ स्टॉक मध्ये ऍव्हरेज क्लॉज हा एक भाग जाता जाता निश्चितपणे पहा. पुढचा टॉपिक आहे आपला GST. आता या GST मध्ये मुळात तो टॅक्स हा आहे इनडायरेक्ट टॅक्स. पहिला लक्षात घ्या, हा इनडायरेक्ट टॅक्स प्रश्न येऊ शकतो. मग या जीएसटीचे फुल फॉर्म कोणते आहेत. जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. पुढे समजा तुम्हाला असं विचारलं CGST म्हणजे काय, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. यस आला सीच्या ऐवजी, यस म्हणजे स्टेट. इंटिग्रेटेड जीएसटी, हे तुम्हाला फुल फॉर्म माहिती असणं आवश्यक आहे. हे तुम्हाला उदाहरणादाखल मी सांगितले. त्याच पद्धतीने तुम्हाला कुठल्या गुड्सवर किती त्या ठिकाणी टॅक्स अप्लाय होतो हे सुद्धा माहिती असणं
आवश्यक आहे. त्यामुळे हे तुम्ही पाठ करणं आवश्यक आहे, लक्षात ठेवणं आवश्यक आहे. एवढा जरी भाग केला तरी जीएसटीवर तुम्हाला त्या ठिकाणी सहजपणे प्रश्न जे आलेले आहेत त्याची उत्तरं सांगता येऊ शकतील. कॉम्प्युटराइज अकाउंटिंग जो टॉपिक तुम्हाला पुस्तकात आहे पण आता सिलेबसमध्ये नाही, त्याच्याऐवजी हा जीएसटी आहे. मीनव्हाईल एक भाग लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड आहे, त्यामुळे कॅल्क्युलेटर तुम्ही वापरू शकता. पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटी अकाउंट. पहा, जसं बँकिंग कंपनी अकाउंट तसंच कोऑपरेटिव्ह सोसायटी अकाउंटचा सुद्धा अभ्यास करा. त्यामध्ये सुद्धा शेड्यूलची नावं दिलेली आहेत आणि त्याचप्रमाणे तरतुदी दिलेल्या आहेत. तर ते शेड्यूल जे आहे ते तुम्ही पाठ करणं आवश्यक आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटला कुठले आयटम येतात, क्रेडिटला कुठले येतात, बॅलन्स शीट असेट साईडला कुठले येतात, लायबिलिटीला कुठले येतात, ती नावं माहिती असेल तर तुम्हाला निश्चितपणे जे नावं पाठ आहेत ना हे सगळे, त्याला कुठलाही प्रश्न सहजपणे सोडवता येऊ शकेल. दुसरा प्रोव्हिजन. प्रोव्हिजन म्हणजे उदाहरणार्थ रिझर्व्ह फंड किती टक्के निर्माण केला जातो, एज्युकेशन फंड किती टक्के निर्माण केला जातो, सभासदांना डिव्हिडंड जास्तीत जास्त किती टक्के देता येऊ शकतो. तर हे पाहिलंय आपण कोऑपरेटिव्ह सोसायटी अकाउंट पाहताना हे पाहिलंय की 12% पर्यंत जास्तीत जास्त डिव्हिडंड देता येतो. अशा प्रकारच्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्या प्रोव्हिजन तुम्ही माहिती करून घ्या, लक्षात ठेवा, पाठ करा, म्हणजे तुम्हाला या टॉपिकवर सुद्धा मल्टिपल चॉईस क्वेश्चन त्या ठिकाणी सहजपणे सोडवता येऊ शकेल. पुढचा टॉपिक आहे ब्रँच अकाउंट. ब्रँच अकाउंट मध्ये प्रामुख्याने स्टॉक अँड डेटर सिस्टीमच तुम्हाला असल्यामुळे स्टॉक अँड डेटर सिस्टीमच्या संदर्भात कोणकोणते अकाउंट आपल्याला ओपन करावे लागतात, लोडिंग काय आहे, इनव्हॉइस प्राइस काय आहे, कॉस्ट प्राइस काय आहे, एखादा जर व्यवहार झाला तर त्याची ट्रान्झॅक्शन्स कशी केली जाते, जनरल एंट्री कशी केली जाते. हे जनरल एंट्री जर तुम्हाला करता आली तर तुम्हाला निश्चितपणे सांगता येईल की त्या आयटमचा इफेक्ट कोणत्या अकाउंटच्या डेबिटला आणि कोणत्या अकाउंटच्या क्रेडिटला मांडायचा आहे. आणि असेच प्रश्न तुम्हाला या ब्रँच अकाउंटच्या अनुषंगाने विचारले जाऊ शकतात. कॅल्क्युलेशन जर दिलेलं असेल तर तुम्हाला लोडिंग कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. ब्रँच अकाउंट मध्ये प्रामुख्याने ब्रँच स्टॉक अकाउंट जो शॉर्टेज किंवा सरप्लस तुम्ही कॅल्क्युलेट करता ते कुठे ट्रान्सफर केले जातात हे विचारलं जातं. ऍडजस्टमेंट अकाउंट आहे, ऍडजस्टमेंट अकाउंटला डेबिटला काय मांडलं जातं, क्रेडिटला काय मांडलं जातं हे विचारलं जातात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय आयटम मांडले जातात हे विचारलं जातं. तर हे सगळे तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे तयार करा, म्हणजे ब्रँच अकाउंटवर कुठल्याही प्रकारे प्रश्न आला तर तुम्हाला सोडवता येऊ शकेल. पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे सिंगल एंट्री सिस्टीम. सिंगल एंट्री सिस्टीम आणि डबल एंट्री सिस्टीम हे दोन भाग आहेत. सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये सुद्धा काही ज्या सिस्टीम्स आहेत त्याची नावं माहिती असणं तुम्हाला आवश्यक आहे. पर्यायी किंवा समान असणारी नावं जी आहेत ती नावं प्रत्येक बाबींची माहिती असू द्या. डबल एंट्री सिस्टीम मध्ये तुम्ही काय काय प्रिपेअर करता हे माहिती असणं आवश्यक आहे. टोटल डेटर्स अकाउंट, टोटल क्रेडिटर्स अकाउंट, बीआर अकाउंट, बिल्स पेबल अकाउंट. ट्रान्झॅक्शन दिली तर त्या ट्रान्झॅक्शनची जनरल एंट्री करा. जनरल एंट्री केली की लक्षात येईल तुम्हाला ती कोणत्या अकाउंटच्या डेबिटला आणि कोणत्या अकाउंटच्या क्रेडिटला मांडायची. मग डेटर्स अकाउंटच्या डेबिटला क्रेडिट सेल्स मांडले जातात, ओपनिंग डेटर्स मांडले जातात, क्रेडिटला कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स मांडले जातात, त्यालाच कॅश कलेक्शन असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर तुमचे क्लोजिंग बॅलन्स आहे, क्रेडिट परचेसेस हे क्रेडिटर्स अकाउंटला मांडले जातात. हे सगळे आयटम तुम्हाला माहिती असतील तर यावरचा कुठलाही प्रश्न आला तर तुम्हाला तो सहजपणे सोडवता येऊ शकेल. आणि शेवटचा टॉपिक आहे फिनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस. त्यामध्ये रेशो अनालिसिस हा फार महत्वाचा भाग आहे. यामध्ये कॅश फ्लो स्टेटमेंट, फंड फ्लो स्टेटमेंट, कॅश कशी त्या ठिकाणी येते, कशी जाती, फंड कसे क्रिएट होतात, त्याचा उपयोग कसा केला जातो हे माहिती असणं तुम्हाला आवश्यक आहे. ट्रेंड अनालिसिस म्हणजे काय हे माहिती आहे. हॉरिझॉन्टल अनालिसिस कसं असतं, कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट कसं असतं, त्याची एक थोडक्यात माहिती जी तुम्हाला मी तो टॉपिक 2 भागामध्ये शिकवलेला आहे. तो थेरॉटिकली भाग चांगला करा, मग प्रॉब्लेम आले तर निश्चितपणे तुम्ही सोडू शकता. आणि रेशो अनालिसिस मध्ये प्रामुख्याने रेशो पाठ करणं गरजेचं आहे. ग्रॉस प्रॉफिट रेशो, बरोबर ना. मग हा ग्रॉस प्रॉफिट रेशो कसा, ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल मल्टिप्लाय बाय 100. नेट प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स मल्टिप्लाय बाय 100. हे लक्षात ठेवा. करंट रेशो कसा कॅल्क्युलेट करतात, करंट रेशोला दुसरं नाव काय आहे, लिक्विड रेशो त्याला दुसरं नाव काय, क्विक रेशो त्याला अजून काय नाव त्या ठिकाणी आहे, ऍसिड टेस्ट रेशो, अजून त्याचा रेशो
कुठला आहे, हे सगळे नावं आणि त्याचे फॉर्म्युले लक्षात ठेवा. स्टॉक टर्नओव्हर रेशो कसा कॅल्क्युलेट करतात, डेब्ट इक्विटी रेशो कसा कॅल्क्युलेट करतात, डेब्ट इक्विटी रेशोलाच अजून काय नाव आहे. पहा तिथे मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलंय 1:1, 2:1, बरोबर ना. ती कशाचे नावं आहेत हे पाठ करा, म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी जरी थेरॉटिकली प्रश्न आला तरी तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल आणि जरी प्रॅक्टिकली प्रश्न विचारला तर तुम्हाला कॅल्क्युलेशन सहजपणे करून त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर देता येऊ शकेल. म्हणजेच आपल्याला अकाउंटिंगमध्ये थेरॉटिकल पार्टवर आलेले क्वेश्चन्स किंवा प्रॉब्लेमवर आलेले क्वेश्चन्स सहजपणे सोडवता येऊ शकेल. फक्त एकच आहे, शांतपणाने पेपर सोडवा. 60चे 60 प्रश्न अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. टाइम लिमिट आहे, 60 मिनिटं आहेत, त्यामुळे त्याचं एक भान असू द्या. तुम्हाला 50च सोडवायचे आहेत, पण तुम्ही 50पेक्षा जास्त सोडवले तर निश्चितपणे त्या 50 पैकी जर चुकलेले असेल तर तुम्हाला त्याचा बेनिफिट पुढच्या प्रश्नात निश्चितपणे मिळू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. फक्त टाइम मॅनेजमेंट सांभाळणे हे फार महत्वाची गोष्ट आहे, कारण तुम्ही पहिल्यांदाच या परीक्षेला सामोरे जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर करा, कारण त्यांनाही या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये कुठल्याही प्रकारे कसा अभ्यास करावा याचं कल्पना नाहीये. ही सिस्टीम त्यांच्यासाठी नवीन आहे, त्यामुळे निश्चितपणे या व्हिडिओचा लाभ त्यांनाही त्या ठिकाणी होईल आणि तुम्हाला या उद्याच्या पेपरसाठी, ॲडव्हान्स अकाउंटिंगसाठी माझ्याकडून मनस्वी शुभेच्छा आणि जास्तीत जास्त मार्क तुम्ही मिळवताल ही मला निश्चित खात्री आहे. धन्यवाद.